नमस्कार, मी निलेश जगताप. तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता. गेल्या महिनाभरापूर्वीची गोष्ट. पुरंदर हवेलीचे लोकप्रतिनिधी आमदार विजय बापू शिवतारे यांना त्यांच्या कन्या डॉक्टर ममताताई शिवतारे यांनी किडनी दिली आणि बापूंचं किडनी प्रत्यारोपणाचं ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले. त्यानंतर डॉक्टरांनी बापूंना 3 महिने आराम करण्याच्या सूचना केल्या. मी आज मुंबईत बापूंच्या निवासस्थानी बापूंची विशेष मुलाखत मी आज करतो. बाप आणि लेकीचं नातं काय असतं हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं. बाप लेकीच्या नात्याबद्दल उभ्या महाराष्ट्रात त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होता. डॉक्टरांनी बापूंना 3 महिने आराम करण्याच्या सूचना केल्या. बापूंचा स्वभाव जो पुरंदरकरांना माहिती आहे त्यानुसार बापू खरंच 3 महिने आराम करतील का, हाही महत्वाचा प्रश्न होता. मी बापूंना भेटायला आलो, बापूंशी चर्चा केली. विजय बापू शिवतारे यांच्याशी वेगवेगळ्या विषयावरती आता गप्पा मारत होतो. बापूंना आता एका पुरंदर तालुक्यातल्या एका व्यक्तीनं व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉलवर सांगितलं, बापू, माझ्या गावातील ह्या नावाची व्यक्ती माझ्या पत्नीला नको ते मेसेज करून त्रास देते. बापूंनी फोन ऐकला, त्याचं नाव ऐकलं आणि त्या क्षणी सासवड पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करून ती माहिती तो सदरचा व्यक्ती हा कोणत्याही पक्षाचा असो, पण एखाद्या महिलेची छेड काढणाऱ्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यावरती जेवढे कठोरातले गुन्हे दाखल करता येतील तेवढे कठोर गुन्हे दाखल करा. वेळ पडली तर कुणाशी बोलायचं असेल तर मी बोलतो, पण ती महिला कोणत्या पक्षाची असो, कोणत्या जातीची असो, महिलांना छेड काढणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे ही ठाम भूमिका विजय बापू शिवतारे घेत होते आणि मी माझ्या उघड्या डोळ्यानं पाहिलं. पुरंदरमध्ये बापू मुंबईत ऑपरेशन झाले, डॉक्टरांनी आराम करण्याच्या सूचना केल्या. विमानतळ, गुंजवणी, IT पार्क, बरेच विषय पुरंदरमध्ये आहेत आणि त्याच अनुषंगाने बापूंशी चर्चा करण्यासाठी आम्ही ही विशेष मुलाखत घेतोय. बापू, तुमचं स्वागत महाराष्ट्र वार्तामध्ये. ऑपरेशन झालंय, डॉक्टरांनी तुम्हाला काळजी घेण्याच्या सूचना केल्यात. ऑपरेशन नंतर बऱ्याच वेळाने आपण ही मुलाखत करतोय. कशी आहे तब्येत तुमची, काय तब्येत एकदम जनसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या, माता भगिनींच्या आशीर्वादाने माझा पुनर्जन्म झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. डॉक्टरांनी मला डायलिसिस 6 वर्ष मी करत होतो, परंतु डॉक्टरांनी मला अगदी शेवटचं सांगितलं होतं की आता डायलिसिसने सुद्धा होणार नाही, जितक्या प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. कारण डायलिसिसमुळे पाणी जे निघत होतं ते बंद झालं होतं आणि त्याच्यामुळे हार्टवर प्रेशर आला होता आणि इमिडिएट नाही केलं तर धोका होईल. ताई मला वर्षभर बोलत होती किडनीसाठी, परंतु मी नाकारत होतो. शेवटी इतक्या स्टेजला आल्यानंतर ताईने फोर्स केला आणि त्याच्यानंतर 30 तारखेला ऑपरेशन झालं. एवढं मोठं ऑपरेशन अगदी सक्सेसफुल झालं. आयसोलेशन मध्ये 2-3 दिवस आणि नंतर आयसोलेशन रूम मध्ये. खरं म्हटलं तर ऑपरेशन हे माझ्या शरीराला आता संघर्ष करायचे. डॉक्टर असं म्हणतात की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये या बॉडीला इतका त्रास दिलाय की ते संघर्ष करायचे आणि आघात घ्यायची तिला सवय लागली. त्यामुळे एवढं मोठं ऑपरेशन झाल्यावर निदान 15 दिवस बेडवरून उठत नाहीत पेशंट. मी 3ऱ्या दिवशी चालायला लागलो. त्यामुळे त्याच्यातून ठीक झालं. आता पोस्ट ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग याच्यातला असतो आराम. म्हणण्यापेक्षा आराम नव्हे, आयसोलेशन. तुमची जेव्हा किडनी जेव्हा नवीन शरीरात टाकली जाते त्यावेळेस आपली जी प्रतिकार शक्ती असते त्या किडनीला रिजेक्ट करायची पाठी लागते. कोणतरी घुसलाय शरीरात आणि म्हणून इम्युनिटी जी असते, प्रतिकार शक्ती असते, ती झिरोवर आणतात स्टेरॉइड्स देऊन. आणि मग त्याच्यामध्ये आजूबाजूला जरी कोण एखादा शिंग घेणारा माणूस शिंकत असेल तर व्हायरस इमिडिएट पकडला जातो आणि इन्फेक्शन होतं. इन्फेक्शन किडनीच्या ऑपरेशनमध्ये सगळ्यात डेंजर. म्हणजे आता सुषमा स्वराज असतील, मोठी उदाहरणं जेटली असतील, किडनी ट्रान्सप्लांट झाल्याने आयसोलेशन मध्ये प्रॉपर काळजी घेतली नाही म्हणून इन्फेक्शन झाल्याने गेल्या. आणि म्हणून आरामपेक्षा आयसोलेशन मध्ये राहणे, बाहेर 3 महिने जाणे नाही, पब्लिकचा संपर्क करू नये, अशा प्रकारची ती हे होती. जसं आता तुम्ही सांगितलं माझा स्वभाव येतो, आयसोलेशन मध्ये जरी असेल तरी अद्यावत अशा प्रकारचं ऑफिस आणि बेडरूम केलेलं आहे. विशेष त्याची काळजी घे, AC बदलणे, सगळं करणे की कुठेही बॅक्टेरिया राहून. पण घरातून इतकं काम होत आहे. नाही, आम्ही पाहिलं तुम्ही वेगवेगळ्या विषय, मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवलं, मराठी भाषा वेगवेगळे पत्र आम्ही पाहिलेत. कंटिन्युअस चालू असतं. म्हणजे मी असं म्हणतो उलट की ऑफिसला समजा मुंबईच्या ऑफिसला आठवड्यातून 3 दिवस मी असतो, पण ऑफिसला गेलं तर हा येतो, तो येतो, आमदाराने कोणी आले, विधानसभेच्या बाजूला ऑफिस असल्यामुळे लोक येत असतात आणि मग त्याच्यामध्ये असा लोकांना वेळ द्यावा लागतो, 2-3 तास वाया जातात. आता घरी कोणी येत नाही. सगळ्या अद्ययावत सुविधा, डिजिटलायझेशन, ईमेल्स, अमुक तमुक, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, सगळ्या फॅक्टरीच्या वगैरे सगळे हे ऑफिसमधून सुद्धा सगळी व्यवस्था केली. कार्यकर्ते आले, चर्चा झाल्या तर ते मला परत मी बघत असतो, त्यांच्याशी बोलत असतो. त्यामुळे उलट ऑफिसमध्ये जाण्याऐवजी घरून होमवर्क ज्याला बोलतात की वर्क फ्रॉम होम अतिशय प्रभावीपणे, त्याच्यात काही गोष्टी मी शिकलो.
मीडियाचा वापर किंवा इलेक्ट्रॉनिक सगळं इंटरनेट वगैरे याचा वापर करत मॅक्सिमम तुम्ही लोकांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत कसं पोहोचू शकता हे याच्यामुळे मी शिकलो आणि त्याचा उपयोग दिवसभर संबंधित डिपार्टमेंटला पत्र, मतदारसंघातले मग ते एअरपोर्ट असो, गुंजवणी असो, IT पार्क असो, ज्या ज्या गोष्टी आहेत रोडच्या संदर्भातल्या असो त्या संदर्भातल्या बारीक सारीक गोष्टी. म्हणजे आता तुम्हाला विश्वास नाही वाटणार, AIDP म्हणून एक नवीन योजना केली आहे आणि मग एक सिंगल काम मोठं द्यायचं असं घरी बसून सुद्धा 570 कोटीचं ते काम आहे. खडी मशीन चौकापासून सासवड ते वीर हा जो राज्यमार्ग आहे तो 10 मीटरचा आपण करतोय कॉन्क्रीटचा. म्हणजे पुढची 25 वर्ष तरी त्याची काळजी आणि त्याची मंजुरी आता होते. काही अनेक डिपार्टमेंटची जी कामं आहे ती इथे बसून मंत्र्यांशी आता सगळ्यांना माहिती आहे मी आयसोलेशन मध्ये येऊ शकत, परंतु सगळे मंत्री बिंत्री फक्त बापू फोन करा, बाकीचं आम्ही काम करू. अशा पद्धतीने एक चांगल्या वातावरणामध्ये तालुक्याचं काम आहे त्याच्यापेक्षा जास्त. जसं आता तुमच्या समोर तो सुप्यातून आलेला फोन होता आणि तो पोरगा व्हिडिओ कॉल त्याने केला की त्याची अवस्था मला दिसत इमिडिएटली की बाबा हे एकतर पुणे जिल्हा बदनाम झालाय लॉ अँड ऑर्डर त्या भोरमधल्या केसेसमध्ये, चाकणमधल्या केस. म्हणून मी अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं की जर अशा वेळेस तुम्ही लक्ष नाही घेतलं किंवा काळजी नाही घेतली आणि कडक उपाययोजना केली, उद्या त्या माणसाचा आता तो मेसेज पाठवतोय, उद्या हात धरेल. त्यामुळे त्याला चांगला चोपून काढा. परत त्याला म्हणजे तलब झालेली म्हणजे कसं कोणाला मेसेज करायचे आणि तो मेसेज एकदा जर तालुक्यात गेला तर कुठेही ते होणार नाही. कुठच्याही महिलेला छेडछाड, पक्षपेक्षा गेला टिपरीत, कुठच्याही महिलेला, कुठच्याही माता भगिनीला त्रास देणार कुणी असेल त्याला पुरंदरमध्ये माफी नाही. त्यामुळे निश्चितपणे बारीक सारीक गोष्टी. परवा एक ऍक्सिडेंट झाला होता झेंडे करून, सुप्याचाच पोरगा होता आणि त्या सासवड सुपा रोडला ऍक्सिडेंट झाला. त्याला ऍक्सिडेंट मधून पोरं सगळी घेऊन गेली. पहिले भारतीय विद्यापीठाला घेऊन गेले. भारतीय विद्यापीठात जेव्हा त्यांच्याकडे पैसे नाहीत कळलं त्यांनी येऊन जा म्हणून सांगितलं. व्हेंटिलेटर होता, पैशुद्ध होता, सिरियस केस. तिथून त्यांनी उचललं, त्यांनी नवलेला हॉस्पिटलला घेऊन. नवलेने ती केस पाहिली डॉक्टर, त्यामुळे खूप सिरियस आहे, आमच्याकडे व्हेंटिलेटर सुद्धा आता नाही, त्यामुळे आम्ही नाही घेत. त्यामुळे तिथून मला नवलेतून मला संतोष जाधव नावाचा उपसरपंच त्यांनी मला फोन केला, बाप्पा असं असं आहे, हा ताना नाव त्याचं झेंडे आडनाव आहे, गावातला पोरगा सिरियस आहे एकदम, दोन्ही हॉस्पिटलमधून नाही केलं, काय करायचं तर मरेल. मी इमिडिएट एकनाथ पवार डीन ससूनचे त्यांना फोन केला, तर असं असं पेशंट आहे, एकदम सिरियस आहे, आता कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये आहे, व्हेंटिलेटर टेम्परेचर लावलेलं आहे, पण त्याला एकदम तिथून नवलेमधून त्यांना जायला समजा 35-40 मिनिट लागत. त्याच्या अगोदर सगळे डॉक्टर खाली वाट बघतात. त्याला डायरेक्ट ओपीडी सुद्धा नाही, ते पेपरवर नंतर म्हणून त्याला डायरेक्ट ICU मध्ये दिलं. व्हेंटिलेटर असलं 12-13-14 दिवस वॉर्डमध्ये आला. त्याने मला 2-3 दिवसापूर्वी फोन केला होता, रडत होता की निवळ तुमच्यामुळे वाचलो मी. आता हे मोठेपणा नाही, मी कुटुंब प्रमुख आहे पुरंदरचा, त्यामुळे त्याचा जीव वाचला. असे अनेक जीव वाचवलेत मी, पण अगदी ही ताजी घटना घरात बसून जी केली. त्यामुळे सरकारी अधिकारी असतील, हॉस्पिटल्स असतील, त्यांना माहित आहे की लोकांसाठी झटणारा हा माणूस आहे, त्यामुळे याचं काम इमिडिएट केलं पाहिजे. आणि नाही केलं तर मग दुसराही मग कोणी त्या नाही लागत नाही. कारण तो उडवाउडीचे उत्तर माझ्याकडे चालत नाही. सब्जेक्ट नॉलेज इतकी डीप आहेत मला. कोणी उडवाउडीचं उत्तर दिलं तर त्याला लगेच तिथेच सांगतो. त्यामुळे खूप चांगलं चाललंय. तब्येतीची काळजी म्हणजे फक्त आयसोलेशन, आराम बिराम मी दिवसभरात 1 सेकंद सुद्धा झोपत नाही, माझा स्वभावच नाही तो. त्यामुळे टेबलावर तिथे रूम मध्ये सुद्धा वेगळी बसण्याची व्यवस्था सगळं करून सगळं चालू असते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मीडिया जो मी वापरत नव्हतो तसा वेगवेगळे चॅनल्स आहेत, इंटरनॅशनल चॅनल वगैरे, त्याच्यावरून अगदी 1400-1500 इसवी सणापासून काय काय कुठे म्हणजे आपण महाराज वगैरे बोलतो त्याच्या अगोदर किती ऍडव्हान्स होतं जग हे पाहिलं तर. जसं समुद्र पहिल्यापासूनच होता, विमानं नव्हती, रोड्स नव्हते, पण समुद्र पहिल्यापासून बोटी चालायच्या ना. त्यामुळे देवाने निर्माण केलेले ह्या सगळ्या मनोरंजन साधनावरती बारीक सारीक गोष्टीमध्ये इतकं डीप नॉलेज होते. पंडित नेहरूंनी पहिली 1965 साली मुलाखत दिलेली BBC ला लंडनमध्ये, मोठे सगळे पत्रकार, आणि त्यांच्यावर त्यांची जवळजवळ 1.5 तासाची मुलाखत आहे. काय तेवढी टोलेजंग माणसं होती. मी सरदार वल्लभ पटेलांच्या बाबतीतलं संपूर्ण त्यांचं डेट वाईज त्यांनी कुठे कुठे काय काय केलं, 565 राजघराणी या देशात कशी विलीन केली विदिन टाइम. मग ते हैदराबादचा निजाम असो किंवा काश्मीरचे हिंदू राजे असो. त्यामुळे प्रचंड पोलादी पुरुष जे बोलतात तर ते
डेट वाईज सगळं त्यांचं पूर्ण करिअर, शिक्षणापासूनच्या सगळ्या गोष्टी, इतका मोठा खजाना आहे. तो खजाना मला तो सापडला आणि त्याच्यामधून एकतर एकदा मी पाहिलं किंवा ऐकलं की माझ्याकडे ते रेकॉर्डिंग आहे. त्याच्यामुळे सुदैवाने ती जी बुद्धी आहे त्याचा वापर करून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आमदार म्हणून अतिशय प्रभावी काम आपल्याला दिसेल. मतदारसंघ तर ठीक आहे, 288 मधलं एक छोटं काम आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण आज जर 2008ची परिस्थिती आणि आजची परिस्थिती पाहिली तर आमूलाग्र बदल झाला. जे पुरंदर उपसा मी 2012ला पूर्ण केला, म्हणून आज तुम्ही पिसवड्यापासून ऐसरस मावळीपर्यंत जा, 4-4 हजार एकर ऊस आहे. गेल्या 5 वर्षात ते नीट मेंटेन नाही केल्यामुळे लोकांना त्रास झाला, ऊस जळून जायचे. टीका करून नव्हे, पण अतिशय प्रभावीपणे काम करावं लागतं मतदारसंघात तळमळीने, तेव्हा लोकांचं कल्याण होतं. आज तिकडे पिसोऱ्यापासून तिकडे सगळं जर गेलं, शेतामधून 1-1, 1.5 कोटीचे बंगले शेतकऱ्यांनी बांधले, समाधान आहे, मस्त आनंद वाटतो त्याच्यावर. आपण काहीतरी केलं त्याच्यातून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात इतका चांगला प्रभाव त्याचा पडलाय, त्यामुळे खूप आनंद असतो. तसंच उजवणीचं पाणी असेल, काय असेल, आज मी बोलणार आहे बेसिकली एअरपोर्टवर. तुमचं स्वप्न, बापू तुमचं स्वप्न होतं पुरंदरचं विमानतळ. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही म्हणत होता पुरंदरचं विमानतळ, आम्हालाही विश्वास नव्हता वाटत की खरंच आमच्या पुरंदरमध्ये विमानतळ होईल का. विमानतळाच्या विरोधात तुमच्या घरावरती काढलेला मोर्चा पत्रकार म्हणून आम्ही कव्हर केलाय, त्यावेळेसची परिस्थिती पाहिली. पुरंदरमध्ये 2 दिवसात अनेक शेतकऱ्यांना चेक धनादेश मिळालेत, ज्यांनी संमतीपत्र दिलं त्याला धनादेश मिळाले. ते 1,60,00,000च्या आसपास काहीतरी भाव शेतकऱ्यांना मिळालाय. काही शेतकऱ्यांनी जागा दिल्या, शेतकरी जागा द्यायला लागले, काहींचा विरोध अजूनही आहे, पण शेतकऱ्यांच्या हातात धनादेश आले. काय भावना आहे तुमची बापू आज? मला मनापासून आनंद आहे. तुम्ही आता रिफर केलं की माझ्या बंगल्यावर मोर्चा काढला, विरोधकांनी तत्कालीन काँग्रेसवाल्यांनी आत्ताचे बघितले. तुमच्या मित्र पक्षात येतात, आता मित्र पक्ष आहे, ठीक आहे, पण एखाद्या माणसाच्या चुकीच्या भूमीमुळे, उलट मी त्यावेळेस जेव्हा एअरपोर्ट काय झालं तुम्हाला सांगतो, एअरपोर्टची स्टोरी. 6,500 एकरवर आपल्याकडे MIDCचे शिक्के होते, त्यातले 24 एकर मीच काढले शेवटी, मावडी कपाशी. सगळीकडे जाऊन सगळ्या नेत्यांकडे मोठ्या सगळ्यांकडे जाऊन झालं होतं. शेवटी एकनाथभाई शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री आणि उदय सामंत, एक चहा सुद्धा कोणाचा नाही. 24 एकर जमीन MIDC मधून सोडणं मागायचे म्हणून हे राज्यातलं एकमेव उदाहरण आहे, एवढी मोठी जमीन सोडली. मी खेडमध्ये मी आणि CM एकत्र होतो, देवभाऊ, आणि एक फोन आला. विमानतळ प्राधिकरणाचा तो अधिकारी होता आणि पुण्यातला चीफ, मला त्याचं नाव आठवत नाही, मी सांगेन तुम्हाला की असं असं आहे. त्या IAS अधिकाऱ्यांनी फोन केला की खेडचं विमानतळ काही होत नाही, पूर्णपणे कॅन्सल झालंय आणि आम्ही आता सगळे पॅकअप करून दिल्लीचे वगैरे अधिकारी होते, आम्ही जातो. तर मला बोलायला लागले, अरे काय बघ हे असं आहे, इतकं चांगलं प्रोजेक्ट होतं, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाली असती, लोक ऐकत नाहीत कधी आपले. मला असंही म्हणाले की आढावांनी विरोध वगैरे केला, बापरे ठीक आहे म्हटलं जे असेल ते. माझ्या डोक्यात एकदम कल्पना आली. तिथे त्या क्षणाला मी म्हटलं जे अधिकारी परत निघालेत त्या अधिकाऱ्यांना थांबवा. माझं एक सजेशन आहे, सूचना आहे की 6,500 एकरवर जे MIDCचे शिक्के आहेत नावडी वगैरे, त्या भागात का नको, किती फरक पडणार आहे तेव्हा. उलट खेडला जायला जेवढा वेळ लागेल त्याच्यापेक्षा कमी वेळात तुम्ही आता हायवेचा हा सगळा होणार आहे, सगळे पालखी मार्गावर कमी वेळात, अर्ध्या वेळातच जाऊ शकाल. चांगली आयडिया म्हणे. त्यांनी इमिडिएट त्या लोकांना परत फोन केला आणि त्यांना सांगितलं की बापूंचं असं विजय शिवतरेंचं सजेशन आहे, पुरंदर मतदारसंघात 2-3 अशा जागा आहेत जिथे चांगल्या प्रकारे हे होऊ शकते. मला त्यांनी सांगितलं की अधिकारी बोलले उद्या आम्ही जातो म्हणून तिथे. मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बापू तुम्ही नका जाऊ. मी ठरवलं होतं मीच जातो, तुम्ही नका जाऊ म्हणे, कारण लगेच त्याची बोंब होईल. दिलीपबाबा यादव दिवंगत आता नाही आहेत ते, आणि काही प्रमुख कार्यकर्ते, या लोकांना तिकडे मी सकाळी पाठवलं. 11-12च्या दरम्यान ते सगळे अधिकारी गेले, अख्खा दिवस फिरून आले आणि रात्री मला मेसेज आला की इथे चांगलं, उलट त्याच्यापेक्षा चांगलं विमानतळ इथे होऊ शकतं. तिथे डोंगर वगैरे थोडं आहे, त्यामुळे अडचणी आहे, तिथे कसल्याच अडचणी पण हिलटॉप आहे पूर्ण. मी मुख्यमंत्र्यांना ते समजावलं किंवा हिलटॉप 1, नंबर 2 जमीन स्वस्त त्या मनाने, नंबर 3 1.5 फुटावर तुमचा बेसॉल्ट रॉक आहे, काळा दगड पाषाण, त्यामुळे एअरपोर्टमध्ये मॅक्झिमम खर्च का, आता नवी मुंबई एअरपोर्ट झाला, 8 वर्ष डोंगर तोडण्यात गेला. तिथे म्हटलं असं की तुम्ही 1.5 फूट खोदलं की पाय आहे संपूर्ण, त्यामुळे धावपट्ट्या आपल्या त्याला
धावपट्ट्या ज्या आहेत सगळ्या त्या 2 आहेत तिथे, त्या बनवायला. त्याच्यानंतर जे टॉवर्स असतात कम्युनिकेशनचे ते उंच असतात खूप, त्या विंड प्रेशर वगैरे खूप असतो, म्हणून फाउंडेशन खूप स्ट्रॉंग करावे लागतं. त्याच्यात बरेच पैशाने वेळ जातो. पुरंदरला ना तर धावपट्ट्यांसाठी वेळ लागतोय ना याच्यासाठी, आणि खर्च त्या मनाने कमी, आणि म्हणून तेवढे खूप चांगलं आहे. पण नंतर मग असं केलं की त्यांनी एअर सर्वे केला. 5 दिवस ते थांबले सगळे. एअर सर्वे, हेलिकॉप्टरने सगळा एअर सर्वे केला आणि ठराविक लोकेशन हे करून मग डॉश नावाची जी कंपनी आहे जर्मन, जे विमानतळाच्या जागा अक्षांश सगळं ठरवते, तिला मला वाटते त्या डॉशला 57 कोटीचं काम, वर्षभर 5-6 महिने त्यांनी ते थांबून सगळं केलं. आणि खऱ्या अर्थाने माझ्या स्वप्नातलं जो पुरंदरचं मोठे प्रोजेक्ट होते त्याला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट हा आला. सुरुवातीला विरोध केला लोकांनी. मी सुरू करताना ज्या दिवशी डिक्लेअर करणार होते मुख्यमंत्री त्याच्या अगोदरच्या दिवशी जेजुरी रेस्ट हाऊसला मी सगळे पुढारी बोलवले, विजयराव कोलतेपासून सगळे पक्षाचे. संजय जगतापांनाही बोलवलं होतं. संजय जगतापने आला आणि बाबाराजे म्हणे माझी तिकडे कुठेतरी राजेवाडीमध्ये मिटिंग आहे त्यामुळे मी नाही येऊ शकणार. बाकीचे लोक आले होते, विजयराव वगैरे. आणि त्यांना म्हटलं की एवढा मोठा प्रोजेक्ट तिथे डिक्लेअर होत आहे, एखादं प्रोजेक्ट डिक्लेअर केलं की जमीन लागणार आहे, धरणं असो काही. आणि मग लोकांचं स्थानिक शेतकऱ्यांची अस्मिता असते, थोडासा घराबरोबर जमिनीबरोबर अटॅचमेंट असते, विरोध होईल. पण आपण सगळ्यांनी एकत्र होऊन, जसं कोल्हापूरला तुम्ही एखादा मोठा प्रोजेक्ट घेऊन गेला सगळे पक्ष एकत्र होतात, एकत्र होऊन ते करतात, तसं आपण ते करू. प्रयत्न केला, दुर्दैवाने ते झालं नाही. आणि मग विरोध वगैरे सुरू झाला. खेळला जे झाले होते, खेळचे काही शेतकरी आणि खेळचे काही लोक त्यांना भेटणे, कसं आंदोलन केलं, काय केलं. काही लोकांनी पैसे सुद्धा दिले, कुणी दिले ते सांगणार नाही, पण पैसे देखील दिले त्यांना की आंदोलनाला वगैरे जायला इकडे तिकडे. परत दुर्दैवाने 2019 साली मी पडलो. हाच प्रचार अपप्रचार. पण एक लक्षात घ्या, कुठच्याही परिस्थितीत माझी ठाम भूमिका होती, मी पडलो हरकत नाही, काही नाही, पण विमानतळ हे गेम चेंजर आहे, पुढच्या 10-20 पिढ्यांचं कल्याण याच्यातून होणार आहे. आणि म्हणून एखादं इरिगेशनचं प्रोजेक्ट केलं तर काय असते की जमीन जाते एकाची आणि पाणी जाते 200 किलोमीटर. इथे मी लोकांना समजावतो होतो, इथे जी जमीन जाते आणि तिचा फायदा 100% हा स्थानिक लोकांचा, रोजगाराच्या बाबतीत, वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध ज्या होणार आहेत त्या बाबतीत. आणि एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट एकत्र आली तर निश्चितपणे त्याच्यातून सगळ्यांचं कल्याण होईल हे लोकांना मी समजावत होतो. पण तरी राजकारण्यासाठी काही लोकांनी हे पाप केलं आणि त्याच्यामुळे ते मी पडलो. त्याच्यानंतर 5 वर्ष कुठेही काय हालचाल झाली. इनफॅक्ट असं झालं उलट की हे विमानतळ बारामतीकरांना हवं होतं सुप्यामध्ये. जमिनी मोठ्या प्रमाणात 4-5 हजार एकर जमिनी त्यांनी घेतलेल्या होत्या काही लोकांनी. आणि मग ते सुप्यात न्यायचं म्हणून आमचेही महाशय संजय जगताप यांनी त्यांच्या हात हा केला, कारण त्यांनी निवडून त्यांना दिलं होतं. आणि नायगाव ते पलीकडच्या परिसरामध्ये तिथून म्हणजे पुरंदरची ही स्टार्ट करून मग सुप्यामध्ये अशा प्रकारची ऑर्डर काढली. डिफेन्स मिनिस्टरला त्यांच्याकडे शरद पवार घेऊन गेले, यांना ही चर्चा झाली, त्यांनाही ते पाहिजेच होतं. सगळ्यांना माहिती आहे, उघड चर्चा झाल्या, व्हिडिओ सुद्धा आले. सुदैवाने महायुतीचं महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्षात पडलं आणि ते पडल्याबरोबर देवाभरणीने आम्ही प्रचंड प्रयत्न केले दिल्लीला जाऊन होते. आणि त्याच्यातून ती जी ऑर्डर होती तिकडची झालेली ऑर्डर ते विमानतळ करायचं ती कॅन्सलेशन केली. परत त्या जागेवर मी घेऊन आलो. खूप मोठी मदत माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, त्याच्यानंतर मग पुढच्या कामासाठी आमचे नेते एकनाथराव शिंदे त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली, सपोर्ट केला. आणि म्हणून हे प्रकल्प पुन्हा एका चांगल्या स्थितीत येत त्याचं पुढचं काम सुरू झालं. शेतकऱ्यांनी मदती केली. पहिली एवढी मोठी जागा होती तर ती 6,500 एकर होती. आपण ठरवलं की नाही, जेवढी जागा लागेल तेवढंच एरोसिटी वगैरे त्याच्यात डेव्हलप करून मोठा विकास करायचा असं वेगळं विजन होतं. पण जेवढी विमानतळ लागते तेवढीच मग 3,000 एकर जागा हे घ्यायचं ठरलं. त्याच्याप्रमाणे नकाशा बदललाय आणि ते कोणी कुठच्या गावाला वगैरे कुणाला विचारून नाही, डॉश कंपनीने जे केलं होतं आणि DGC डायरेक्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशन जे आहे त्यांनी ठरवलं कुठचा एरिया पाहिजे आणि मग ते मार्क हे करून त्याच्यामधून ते ठरलं. असं आहे की 5 वर्षात काहीच झालं, आंदोलन प्रत्येक गावाचा इकडे बोर्ड तिकडे बोर्ड राजकारण केलं गेलं. त्याच्यात फायदा उचलला त्यांनी. 1 वर्ष मिळाली अपघाताने, मी आजारी होतो, एक टर्म मिळाली, 5 वर्ष गेली बाहेर.
जनतेची गेली, माझ्या आयुष्याची गेली आणि कामाची विकासाची. निवडणूक 2024 ला झाली. जनतेला कळून चुकलं की बाबा काय विजय शिवतारे आणि काय इतर काय, ही कंपॅरिझन झाली. आणि म्हणून धो मतं, जरी महायुतीचे 2 उमेदवार होते, संभाजी रेड्डीनं माझ्याबरोबर उभं केलं होतं, हे देऊन हे पुणे महाराष्ट्रात 1-2 ठिकाणी झालं होतं, तर आपल्या इथे झालं. 47,000 मतं त्यांनी घेतली, त्यातली 30,000 मतं आमचं सगळं कॅल्क्युलेशन ती माझी केली. आज जर इथे आता 1,28,000 जी मतं होती ते आणखी 30,000 वाढली असते कमीत कमी, हरकत नाही. परंतु एक झालं की त्याच्यामुळे लोक चिडून उठून त्यांनी स्वाभिमान म्हणून लोकांनी मतदान केलं आणि मला जिंकून दिलं. तुम्हाला आठवत असेल 2 महिने झाले असतील मी आमदार झाल्यानंतर, इलेक्शन नंतर. आणि त्याच्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये आयुक्तालयाचं मोठं ऑफिस आहे, त्याचं भूमिपूजन होतं. स्टेजवर सगळे मंत्र्यांच्या असतं. देवेंद्र भाऊ होते, एकनाथ शिंदे सुद्धा होते आणि अजितदादा. आणि ऑल ऑफ सडन बोलता बोलता त्यांनी एकदम टोन बदला, बापू आता तुम्ही आमदार झालाय, आता पुरंदरचं विमानतळ होणार होणार होणार. सगळीकडे व्हिडिओ आहे. एवढा विश्वास मुख्यमंत्र्यांचा होता माझ्यावर की, आणि मग अतिशय सूक्ष्म पद्धतीने प्लॅनिंग करत, हे बघा, व्यूहरचना करणे चांगल्या कामासाठी, सतत कामासाठी वेगवेगळे मार्ग असतात, ते मार्ग अवलंबने मुख्यमंत्री, मी आणि कलेक्टर आणि विभागीय आयुक्त बारकाईने सगळं लक्ष ठेवून. नशिबाने कर्मधर्म साहेबांनी अतिशय पॉझिटिव्ह आणि पूर्ण रिझल्ट ओरिएंटेड असे कलेक्टर आपल्याला मिळाले, डुडी नावाचे. त्या डुडींनी बारकाईने लोकांशी चर्चा करणे, डायलॉग ठेवणे, आणि मग ते झालं चर्चा की मला संध्याकाळी ब्रीफ करणे, बापू तुमच्याकडे काही लोक येतील, मग त्यांची मतं काय ती ऐकवणे, असं परफेक्ट हे करून लोकांचं काकाशात समाधान होईल असं करून 3,000 एकरच्या लोकांनी संमती दिली. 1-2%, मला वाटते 98-96% लोकांनी संमती दिली. कुठचाही पोलिसचा फोर्स न वापरता. सुरुवातीला जेव्हा गेले कॅमेरे तोडले, लोकांना मारहाण झाली, बऱ्याच महिला अधिकारी त्यांना देखील त्रास झाला. पुन्हा जेव्हा मी हे चर्चा वगैरे सुरू केल्या त्यावेळेस क्लिअर कट कलेक्टरना सांगितलं की अजिबात पोलीस फोर्स वापरायचा, लोकांना विश्वासात घेऊन करायचं. आणि तुम्हाला सांगतो की त्या पुढच्या ज्या स्थळ मोजणी वगैरे सगळ्या झाल्या, त्यांनी NOC तर दिल्याच, संमती दिलीच, पण संमतीबरोबर ते टेप पकडायला सुद्धा काही शेतकरी होते. मला त्याचा आनंद आहे की शेवटी कन्व्हिन्स केल्यानंतर लोक पॉझिटिव्ह होतात आणि त्याच्यातून मार्ग निघतो. कन्सेंट झाल्या, मग रेटचा भाग मुख्यमंत्र्यांना म्हणत होतो की रेट आपण डिक्लेअर केल्याशिवाय विरोध थांबणार नाही. जे समृद्धी मार्गाचं एकदा असंच झालं होतं. समृद्धी मार्गाला 2 वर्ष प्रचंड विरोध झाला. मग तो समृद्धी मार्ग म्हणजे काय, विकास कसा होईल, हे सगळं मीडियामधून आणि सोशल हे जे साईट्स आहेत त्या साईटमधून हे केलं. आणि त्याच्यातून लोक विचार करत ते पाहत वगैरे, अरे फायदा होईल, आपला फायदा होईल, आणि कन्व्हिन्स झाले. आणि ज्या दिवशी परफेक्ट रेट दिला गेला, म्हणजे एक जे गाव होतं त्यातलं ते बोलले होते की आम्ही राष्ट्रपतींना त्यांनी पत्र दिलं होतं, आम्हाला आमच्या वडिलोपार्जित जमिनी द्यायच्या नाहीत, किती पैसे मिळाले तरी, आणि जर तुम्ही फोर्स केला तर आम्हाला परवानगी द्यावी. 1,100 लोक होते, 1,000 लोक, आम्हाला सेल्फ इम्युलेशन म्हणजे स्वतः जाणून घेण्याची परवानगी, आत्मदानाची. जेव्हा रेट झाला त्या दिवशी त्याच्या 8-10 दिवसातच खर्डीच्या जवळचं इथलं पुढचं गाव शहापूर तालुक्यात, त्या सगळ्यांनी संमती दिली, पैसेही घेतले, आणि 100 त्यावेळेस फॉर्च्युनर एकत्र त्यांनी विकत दिले अख्ख्या गावाने. एवढं मोठं 701 किलोमीटरचं लँड एक्विशन खुशीने, भूसंपादन नाही, रेट चांगले दिले, लोकांना विश्वास झाला. पहिलं ऍग्रीमेंट आहे ते करायला स्वतः MSRDCचे मंत्री एकनाथराव शिंदे होते, ते स्वतः गेले तिथे बुलढाण्याला पहिला ऍग्रीमेंट जेव्हा रजिस्टर करतो. आणि मग लोकांचा जेव्हा विश्वास झाला, 3 महिन्यामध्ये 701 किलोमीटर मधली जागा 3 महिन्यात सरकारला. माझा विश्वास असाच होता, मी नेहमीच मुख्यमंत्री, ज्या दिवशी रेट डिक्लेअर होईल, ज्या दिवशी लोकांचं समाधान होईल, लोकांना विश्वासात घेतलं जाईल, त्या दिवशी माझ्या अंदाने 6 महिने खूप झाले. थोडं भिंतीच्या पलीकडे बघण्याची माझी लहानपणापासूनची सवय म्हणून या स्टेजला मी आहे. त्यामुळे माझा तो अंदाज होता. कालपासून पैसे द्यायला सुरुवात झाली. आपण बोलतो 1,60,00,000 रुपये प्लस आणखी जे ऍडिशनल घरं बिरं किंवा बागा वगैरे, त्याच्यावरून मिनिमम 2 कोटी रुपयापर्यंत. बघा ना काय कुठच्या कुठे आहे.
जवळजवळ 6,500 कोटी रुपये 7 गावात येणार आहेत. यू कॅनॉट इमॅजिन, तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही एवढी भरभराट आहे. आता उदाहरण घ्या, आज जेव्हा एअरपोर्ट नव्हतं त्यावेळेस पुरंदरमध्ये जमिनीचे काय रेट 20 लाख, 15 लाख, 20 लाख, दॅट्स इट, त्याच्यावर नाही. आज 2 कोटी रुपये ऍव्हरेज जर मिळत असतील, कशामुळे झालं? काय त्याच्यात सोनविनं नाही बोला. हा फक्त प्रकल्प येतोय, अख्ख्या देशातली इन्व्हेस्टर आली. अडाणी सारख्यांनी सुद्धा जमिनी घेतल्यात. आता जसं हे एअरपोर्टचं काम सुरू होईल ना, तसं बघा त्याच्या बरोबरीने 5 स्टार हॉटेल पासून सगळे प्रकल्प सुरू होतील. एअरपोर्ट सुरू होता होता ह्या सगळ्या अम्युनिटी ज्या लागतात त्या सगळ्या आपोआप पुढे येतील. आणि मी असं म्हणतो की 5 एकर ज्याची जवळ आंब्याला जमीन होती किंवा आणखी कुठे होती, वनपुरीला होती, 5 एकर मध्ये पाणी पुरंदरचं पाणी आता मिळत होतं. 5 एकर मिळून किती उत्पन्न? सगळा खर्च जाऊन लाख रुपये धरा, 5 लाख रुपये वर्षाला. आज 5 एकर जमिनीचे 10 कोटी रुपये मिळाले. टॅक्स फ्री आहेत ते, कसलाही टॅक्स नाही. ते आरटीजीएसने शेतकऱ्याच्या खात्यात जाते. वाईट आहे ते. 10 कोटी रुपये तुम्ही एखाद्या नॅशनल बँकेत ठेवलं किंवा कुठे कोऑपरेटिव्ह मध्ये ठेवलं, ऑन अन ॲव्हरेज ऍट अ टाइम जेव्हा एवढे पैसे मिळतात तेव्हा फ्लेक्झिबल असतात खूप बँका, तेव्हा 8-9% ऐवजी 10% सूट देतील. म्हणजे 10 कोटीला 10-12 लाख रुपये महिन्याला मिळतील. 10%च्या हिशोबाने 10 कोटी 1 कोटी व्याज झालं. 1 कोटी डिवायडेड 12 केलं तर तुम्हाला मिनिमम 10 लाख रुपये मिळतात महिन्याला. वर्षाला मिनिमम 1 कोटी रुपये मिळतात. एवढं त्या 5 एकर मध्ये उत्पन्न मिळणार आहे. वर्षाचं 5 लाखाचं उत्पन्न. त्यामुळे प्रॉपर इन्व्हेस्टमेंट केली पुढच्या पिढ्यानपिढ्या. 5 एकर तुमची जमीन गेली आहे. 5 एकर मध्ये समजा तुम्हाला जी बाजूची जमीन आहे काय ती राहिले, किंवा तुम्हाला एअरपोर्टच्या बाहेरची जमीन असेल तुमच्या, त्याची किंमत तेवढीच होणार आहे. एखादा हॉटेलवाला 5 एकर मध्ये हॉटेल होत आहे, छोटं म्हणण्यापेक्षा इकॉनॉमी ताजचं सुद्धा इकॉनॉमी हॉटेल होऊ शकते. त्याच्यात तुम्हाला त्या प्रपोर्शन 30% 40% इक्विटी मिळेल, पार्टनरशिप मिळेल. ते 5 स्टार एक ते हॉटेल बनवतील, चालवतील. ते तुम्हाला जर 30% 40% जर मिळाले, पुढच्या 10 पिढ्यांना बसून तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत. आणि तेवढे पैसे मुलांची पुढची शिक्षण झाली, हुशार आहेत आपली लोकसंख्या. त्यामुळे व्यवसायाच्या संधी प्रचंड मोठ्या प्रमाणात. जमीन विकायचं सोडून द्या, मी गेले 5 वर्ष सांगत होतो कोणी जमीन विकू नका, प्रोजेक्ट होणार. आणि तुम्हाला विकली जमीन तर तुम्हाला अडचणी येतील. बाहेरच्या जमीन एअरपोर्टच्या ज्या आहेत त्या घ्या, पण एअरपोर्टच्या बाहेरच्या जमिनी आहेत त्या घेऊ नका. एअरपोर्टच्या जमिनी घ्यायला कोणी येणार नाही शक्यतो, चला ब्लॅकचं व्हाईट करा. पण बाहेरच्या जमिनी एअरपोर्टच्या आहेत, हॉटेल्स, वेगवेगळ्या कमर्शियल ऍक्टिव्हिटी, शाळा कॉलेज हे होतील, त्यावेळेस तुम्हाला चांगले त्याच्यामधून चांगला व्यवसायाची संधी मिळेल. विकून पैसे नाही, व्यवसायाच्या संधी मिळतील पुढच्या पिढीला. पुन्हा मी सांगत होतो, आता ज्यांनी विकलेले 80 लाख रुपये मिळाले, आता तर 2 कोटी रुपये मिळतात. आता ज्याने 80 लाख टाकले त्यातले 10 लाख व्हाईट दाखवले, 70 लाख ब्लॅक आहेत. बरोबर, त्याला 2 कोटीचे पैसे मिळाले. त्याचा फायदा 2 कोटीला 60 लाख तर फक्त इन्कम टॅक्सचा फायदा आहे. आणि 80 ने घेतली नाही, 87, 8 आणि 6 14, 1 कोटी 40 लाख. 1 कोटी 40 लाख 1 एकर जमीन ज्याने विकली 80 लाखाला, तो 1 कोटी 40 लाखाला अडचण येणार. आणि ज्याने पैसे टाकले 80 लाखाने, तो 6 महिने 4 वर्षभरात 2 वर्षात त्याचे पैसे डबल होऊन सगळे व्हाईट 60 लाख फक्त इन्कम टॅक्स असतो. त्यावेळी मी सांगत होतो लोकांना, कारण लोकांना तेवढी माहिती नसेल, मी समजावून सांगत होतो. तरी हरकत नाही, जे आता राहिलेले त्यांना त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. आणि एअरपोर्टमुळे ओव्हरऑल उद्याचं नवीन पुणे म्हणजे मुंबई नवी मुंबई, तसा आपला भाग हा संपूर्ण पुरंदर तालुका हा उद्याचं देवाचिरोळी, फुरसुंगी, वडकी, सासवड, जेजुरी विमानतळ आणि पुरंदरचा सर्व भाग PMRD मध्ये घ्यायला सांगितलंय किंवा सिडकोला घ्यायला लावलाय मी. तो सगळा त्याचा DP प्लॅन बनेल. नवीन पुणे, पुण्यात वाडे आहेत काय, पण हे नवीन पुण्यामध्ये आपल्या ज्या महानगरपालिका होईल त्याच्यामध्ये 62 मीटर म्हणजे 62 मीटर. चंदीगडला जाऊन जर तुम्ही पाहिला परफेक्ट टाउन प्लॅनिंग केलं तर त्याच्यामध्ये सुनियोजित असं शहर. एक इमारत तुम्ही बांधली एका प्लॉटवर तर तुम्हाला 15% गार्डन सोडावं लागतं. इथे आता काय होणार आहे, अख्ख्या तालुक्याचा DP एकत्र होणार. मग त्या अख्ख्या तालुक्यात समजा 1 लाख हेक्टर आहे, 1 लाख हेक्टरचे 15% 8 ठिकाणी मोठमोठ्या बाग बगीचे करून काढतात. आणि जे तुम्हाला प्लॉट मिळणार आहे त्यातला समजा 50% 60% डेव्हलप प्लॉट तुम्हाला मिळाला
तुम्हाला काहीच करायची गरज नाही. बिल्डिंग प्लॅन टाकायचा, पास करायचा आणि उभं करायचं. शाळा असेल, कॉलेज असेल, काय असेल. त्यामुळे प्रचंड मोठी संधी. आता तुम्ही आंबेगावला जर गेला तर एकीकडे आंबेगाव पूर्ण दुष्काळी होता, आपल्यापेक्षा वर्स्ट कंडिशन. आंबेगाव, खुर्द, आंबेगाव, बुद्रुक आणि हा जो सगळा पट्टा आहे डोंगराच्या बाजूने, म्हणजे कानिकनाथ मंदिराच्या उत्तरेकडचा सगळा जो भाग आहे रोडचा, तो पूर्ण दुष्काळी होता. आज काय झालं, 6 एकर जमीन होती, पहिली 1 एकर विकली, 2 एकर विकली, पैसे घेतले, गाडी घेतली, थोडासा जरा आनंद केला. पुढची 2 एकर करताना मुलं थोडीशी हुशार झाली. ह्या आपल्या 1 एकर मध्ये मारवाड्याने किती पैसे कमवले याचा अंदाज आल्यामुळे पुढचा 1 एकर जॉईंट विकलं नाही, जॉईंट डेव्हलपमेंटला केला. एवढे फ्लॅट मिळेल, त्याच्यातून 10-15 कोटी मिळाले. मुलं मोठी झाली, ती इंजिनियर्स वगैरे झाली आणि मग ती स्वतः बिल्डर्स आहे. आज तुम्ही आंबेगावपासून फुरसुंगीपर्यंत शेतकऱ्यांची पोरं 500-500 कोटी बेलदरे, दांगट, 500-500 कोटीचे मालक आहेत. एवढं मोठं कॅपिटल त्यांचं होत. सेम हे पुरंदरमध्ये होणार आहे. हा सगळं स्वप्न, म्हणजे मी त्यावेळेस बोलायचो त्यावेळेस मला लोक हसायचे. मी असं म्हणायचो की पुरंदरमधले मनी ऑर्डरवर सगळी इकॉनॉमी चालायची 100 वर्षातली. मी अगदी 75-77 40 रुपयाची मनी ऑर्डर यायची आणि त्याच्यावर आम्हाला माझं कुटुंब चालायचं. वडील मिलमध्ये. ह्या सगळ्या घराघरात येणाऱ्या मनी ऑर्डर बंद झाल्या होत्या 1982 पासून मिलचा संप झाला. आणि मला नेहमी चिंता असायची की आता पुढचं काय होणार. 40-45 वर्षाचा माणूस 15 वर्ष नोकरी करत होता, त्याचा मुलगा 18-20 वर्षाचा झाला की त्याला तो आणत होता भाच्याला, नातेवाईक. आणि मग गाठी मारायला शिकलं, 3 महिन्यात पास वाढला की दोघांचा पगार सुरू व्हायचा. आता झालं होतं उलट की 45 वर्षाचा माणूस तिकडच्या तरुणाला इथे आणायचा, तोच मिल बंद हात हलवत गावी गेला आणि गावातला मुलगा गावातच आला. त्यामुळे उद्याची परिस्थिती भयानक होणार आहे हे माझ्या लक्षात होतं. आणि म्हणून 2008-9ला अनेक भाषणातून मी बोललो की बाबा आता मुंबईला जाऊन आपल्याला पैसे कमवण्याची संधी संपली, अर्थकारण बंद झालं, मनी ऑर्डर बंद झाले. आता आपल्याला, माझ्या डोक्यात असं की पुरंदराच मुंबई बनवायची. झालं ना स्वप्न साकार. आज एअरपोर्ट आलाय, गुंजवणीचं पाणी येत आहे, तुमचं रोड्स, म्हणजे आज बापू गुंतवणुकीचं पाणी पण कधी पुरंदरला येणार, कारण आम्ही साधारणतः एक वर्ष अजून लागेल. आता बघा 73 किलोमीटरचा टोटल मेन लाईन आहे 8 फुटाची, 56 किलोमीटर पूर्ण झाली. 1 इंच झाला नव्हता, 1 इंच गेल्या 5 वर्ष. मी ते बदलून, एक तर त्याच्यात 20 जुलै 2020 नवीन होतो. ती लाईन जी पूर्ण दुष्काळी भागातून परिचयावरून, वाल्ल्यावरून सगळ्या वाल्ल्याच्या बारावाड्याकडे जे ह्याला जात होती राखेला, ती करप्शन झालं. कंपन्या काय ते काय साधू संत नाहीत आणि मग हाताला धरून करप्शन झालं आणि ती लाईन जेऊर मांडकीतून येऊन राखेला नेली. आता जेऊर मांडकी आहे 620 मीटरवर समुद्रसाळ, धरण 741 आहे आणि वाल्ला आणि हा उंच एरिया किती आहे 720 ला आहे. आता 620 म्हणून 100 मीटर जर वर नेलं, मध्ये कोणी एक भोग पाडलं तर एक थेंब निघणार नाही. चुकीचं, थेरॉटिकल फक्त कागदावर होतं. जवळजवळ 250-300 कोटी रुपये त्यामुळे कंपनीचे वाचत होते. सगळे सहभागी होते अधिकारी. माझ्या जेव्हा लक्षात आलं, वाल्ल्यात लोक हे करत होते त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की तो चुकीचा आहे. सगळे पैसे वेस्ट गेले असते 2000 कोटी आणि परत कुठूनच पाणी मिळणार नाही, नवीन काही योजना होणार नाही. त्यामुळे मी सजग झाल्याबरोबर सरकारशी हे करू, मी विरोधी मी तर काय नव्हतो, पण ह्या सगळ्या गोष्टी मांडत एकनाथराव शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले, त्यांना म्हटलं की हा जीवनमान मी माझ्या किडण्या घालून माझं आयुष्य दिलं या वर्षी. त्यामुळे कुठच्याही परिस्थितीत होणे आणि शेतकऱ्यांपर्यंत, मॅक्झिमम शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोचणे, याच्यासाठीचा तोपर्यंत त्यांनी इमिडिएट सांगितलं. सगळ्या शेतकऱ्यांना मी बोलवलं, सह्याद्रीला मिटिंग झाली मुख्यमंत्र्यांबरोबर, सगळे अधिकारी, आपले सगळे जवळजवळ 50-60 लोक आले होते वेगवेगळ्या गावात, 16 गावात. आणि त्यांनी सांगितलं की हा प्रकल्प असा आहे की हे पाणी जितक्या लोकांना देता येईल ना तेवढं वाढवून देऊ आपण, पण प्रकल्प परत होणे नाही. त्यामुळे किती कॉस्ट लागेल त्याचं बघू नका, शेतकऱ्यांना एकदम जास्तीत जास्त जेवढं मदत करता येईल तेवढी. अकॉर्डिंगली मग लाईन परत बदलली गेली. मी मंत्री असताना जी लाईन केली होती ग्रॅव्हिटी फ्लोने माहूरपर्यंत, माहूरहून परिचाला पंपिंग स्टेशन शिंदेवाडी, पण परिचयाच्या पुढे परत राखेपर्यंत ग्रॅव्हिटी फ्लो. आणि तो वरून गेल्यामुळे आता काय होतं, जर खालून लाईन नेली असती, दुष्काळ पडलाय, पाणी सोडायचं झालं गेलंय ओढ्या नाल्यास, त्या सब लाईन जर वर गेल्या असत्या त्यातून सोडून किती सोडतात. आता वरून परिंचे, हरणी, वाल्ले आणि राखेकडे खाली लो लेवलं जाते. कुठेही मोठे वॉल आहेत, वॉल उघडला की सगळं पाणी कुठेही कुठच्याही याच्यामध्ये नदी नाल्या, आपल्या ओढ्यामध्ये, पाझर तलावामध्ये सोडते. ती बदल केला आणि मग त्याची जी कॉस्ट वाढली त्यालाही मान्यता घेतली आणि मग लासन टुग्रो
तर तोपर्यंत माननीय देवाभाऊ मुख्यमंत्री झाले. सगळी त्या मिनिट्स ऑफ मीटिंग त्यांच्याकडे बसून मी 24/7 ला त्यांच्याशी बसून सगळी चर्चा केली. मीटिंग घेतली अधिकृत. मुख्यमंत्री महोदय, त्याच्यानंतर विखे पाटील, जलसंपदा मंत्री, सगळे डिपार्टमेंटचे टॉपचे अधिकारी, सेक्रेटरीच्या वरचे, आणि मीटिंग घेतली. मी म्हटलं तुम्ही जवळजवळ 400 कोटीचं मटेरियल लार्सन टोब्रोचं पडलेलं आहे. त्यांची बिलं 5 वर्षात 1 पैसा दिलेली. अबेंडन म्हणून ती एवढी मोठी कंपनी, त्यांनी हा प्रोजेक्ट होणार मी अबेंडन केलेलं आहे. 1 पैसा इकडे मिळत नाही. सगळे अधिकारी बसून येईल. तुम्ही 200 कोटी कमीत कमी कॅश फ्लो द्या. मटेरियल 400 कोटीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं. लेखी त्या मिनिट्स ऑफ मीटिंग सुद्धा तुम्हाला देतो की कॅश फ्लो आणि एवढं बिल त्यांचं बाकीच आहे, त्यातलं 200 कोटी दिले तर काम फास्ट होईल. आणि मग L&Tला त्यांनी आदेश दिले की मी पैसे ताबडतोब देतो, तुम्ही काम जोरात करा. तुम्हाला विश्वास नाही होणार, आता 73 किलोमीटरची लाईन 56 किलोमीटर पूर्ण झाली. आणि मायनर सुद्धा बऱ्याच ठिकाणी पुरंदरला मायनर ज्या छोट्या जलवाहिन्या त्या सुद्धा SDPच्या आहेत, त्या टाकायचं काम सुरू आहे. माझ्या दृष्टीने 1 ते 1.5 वर्षामध्ये मेन लाईन तर तुमची मॅक्झिमम पुढच्या जून-जुलै पर्यंत कम्प्लीट होईल. पाणी सुकलं जाईल. आणि मायनर ज्या टाकत भोर पासून सगळ्या मायनर, तर त्याच्यामध्ये आपण भोरला आणि बेल्ल्याच्या आंदोलनं झाली होती, त्यांना 3 उपसा सिंचन द्या असं त्यांचं म्हणणं होतं. टेक्निकली उर्ध्व भागातलं 6% पाणी जर त्यांचं रिझर्व्ह असते, त्याच्या एकूण 3 योजना मंजूर केल्या. आणि त्यावेळी 1307 कोटीची योजना आता 1882 म्हणजे 2000 कोटीच्या दरम्यान वगैरे जाते. त्या सुद्धा योजना, त्या 3 योजना त्या मंजूर केल्या गेल्यात. मार्ग मोकळा झाला, तिकडे आता काम सुरू झालंय. पॉप फुटिंगवर काम चालू. आणि माझ्या मते 1 वर्षामध्ये मेन लाईन आणि बाकीच्या 5-6 महिन्यामध्ये संपूर्ण मायनर जे आहेत 24 एकर पर्यंत ती लाईन जाते. तिथे प्रेशर 2.5 kg/cm आहे. वॉल उघडली तिथून जर तुम्ही मायनर पुढच्या लाईन शेतकरी स्वतः करतो. लोकांना वाटते की बाबा सवय झाली पुरंदर की तलावात सोडा, मग उसळा, डबल खर्च होतो. या योजनेचा जर व्यवस्थित वापर केला तर शेतकऱ्यांचं 13.5 कोटी पर इयर बिल वाचता येईल. आणि म्हणून मी बऱ्याच शेतकऱ्यांना स्वतः विखे पाटील जाऊन आले. मध्य प्रदेशमध्ये L&Tने जी योजना केली ती 6 लाख हेक्टरची, आपले किती 28,000. ते जे तिथे शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष पाणी देताना त्यांनी कसं डिस्ट्रीब्युशन होतं, काय होतं, स्काडा सिस्टम ऑटोमॅटिक, सगळं ऑटोमॅटिक, ते जाऊन शेतकऱ्यांनी पाहिलं. एकदा L&Tने हे काम सुरू केलं आणि पाणी द्यायला सुरुवात केली, एकही शेतकरी, मला आज खात्री आहे, आज बोलतात ना टेम्पररी अरेंजमेंट असावी पाणी सोडण्याचं मेन लाईन मधून जमिनीचं वॉटर टेबल वाढ. पण उन्हाळ्यात या ज्या स्कीम आहेत त्या स्कीम व्यवस्थित वापरल्या, लोक जरा सुद्धा ओपन पाणी मागणार नाही, ड्रिपनेच पाणी घेतील. ड्रिपने पाणी दिल्यानंतर ठराविक ठिकाणीच ड्रिपने पाणी होतं, गवत बिवत वाढत नाही, हे होत नाही, आणि उत्पन्न डबल होते. त्यामुळे ड्रीम चेंजिंग म्हणजे गेम चेंजिंग अशा प्रकारचं शेतकऱ्यांसाठी ते गुंजवणूक होत आहे. काही आता अडचणी काही राहिलेली नाही. आणि म्हणून आता सुधारित प्रशासकीय मान्यता आहे, 30 फायनल स्टेजला आहे. मंत्रिमंडळापुढे 2-3 आठवड्यामध्ये येईल. म्हणजे ती टेक्निकल बाब आहे पुढचे खर्च करायचे. बापू, पुरंदरचं IT पार्क बाबत आपण मागणी केली. आपण एक पत्रही आता सोशल मीडियावरती आपलं एक व्हायरल झालं होतं की ते जमीन मोजणी वगैरे. काय IT पार्कच्या बाबत काय सांगा? असं आहे की पुरंदरच्या गावागावात बुद्धीचं वरदान आम्हाला, तुम्हाला सगळ्यांनी. माझं सगळं जे चाललंय ना ते पुढच्या पिढ्या घडवण्यासाठी. एअरपोर्टमध्ये 1.25 लाख मुलांना नोकऱ्या आणि कितीतरी मुलांना जमिनीचा वापर करत करोडो रुपये कमवण्याच्या संधी आहेत. सगळे हुशार आहेत. आणि मी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत सगळे आयडिया सुद्धा देणार आहे मी. त्यामुळे पुढे काय करायचं, कसे बिझनेस करायचे, कसे एखादे प्रोजेक्ट, याच्या बाबतीतले सगळं मार्गदर्शन जे मी गोठ्यावर गेलो आज अब्जपती झालोय, तसा प्रत्येक घरातला पुरंदरचा पोरगा, एखादी आमची मुलगी असेल, मुलगा असेल, त्यांना इतक्या संध्या उपलब्ध होती. आज आपल्याला कोण मुली देत नाही, ही परिस्थिती आहे. गावागावामध्ये गेलं तर 100-100, 50-50 पोरं बिना लग्नाचे, काही तर 50 वर्षाच्या पुढे गेलेत. मला अस्वस्थ करत होतं हे सगळं. आणि म्हणून हे सगळं चाललंय ना पुढच्या पिढ्या घडवणे. उलट होईल आता जेव्हा हे सगळं कॅश फ्लो आणि सगळ्या संध्या आहेत ना, तुम्हाला सगळ्या जिल्ह्यातले सगळे लोक पुरंदरच्या पाठी लागतील, मुलगी पुरंदरला द्या. हा चेंज आहे. त्यामुळे ते सगळी स्वप्न आहेत ना ती त्याच्याशी निगडीत आहेत. आपण IT पार्क बरोबर बोलला. अनेक गावागावात ग्रॅज्युएट इंजिनियर्स आहेत, MTech आहे, कोणी BTech आहे, कोणी BA आहे, कोणी मुली अशा MCS आहेत, BCS आहेत, नोकऱ्या नाही. म्हणून मी आता तो पुढचा माझा
जो टप्पा आहे तो हाच आहे की एक सेपरेट घोषणा मी करतोय आणि त्याच्यामध्ये ईमेल देणार, कोणाला कुठे जायची गरज नाही. तुमची झालेली शिक्षण ते ऑनलाईन ईमेलवरून मला पाठवायची. एक सेपरेट त्याच्या वर्किंगला मी आता मुलं बसवलेली आहेत की खाली ऑफिसमध्ये वॉर रूम आणि त्याचं दुसरं इकडे कनेक्शन माझ्या घरी असेल. सगळ्या तरुणांनी इंजिनियर्स वगैरे यांनी सगळे कोण 12वी झालेलं आहे, कोण काय झालेलं आहे, सिगमेंट करून देणार वेगवेगळ्या 10वी ते 12वी पर्यंत ईमेल नंबर आहे ह्याच्यावर करा. ग्रॅज्युएट कॉमर्स ग्रॅज्युएट असेल, सायन्स ग्रॅज्युएट असेल, वेगवेगळे हे देणार. त्या ईमेलवर फक्त त्याच लोकांनी करायचं. 10वी-12वीचे लोक आहेत त्यांनाही नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. तर त्यांना प्रशिक्षण, आता एअरपोर्टमध्ये मी कंडिशन टाकली 10वी-12वीच्या मुलांना लोडर, विमानातले लोडर असतील, कॅरियर्स असतील, बरंच काम असतं. तर तिथे काय ग्रॅज्युएट म्हणून कोण काम करत नाही. मग अशा मुलांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. ठीक आहे, आपली माणसं काम करा, पण ओझं आणायचं काम नाहीये. एअरपोर्टमध्ये ड्रायव्हर असेल तर इतर ड्रायव्हरांसारखं त्याला विशेष ट्रेनिंग दिलं जातं, लाइटिंग, अमुक ट्रॅफिक सिग्नल वगैरे. तर या बाबतीतलं जी कोणी कंपनी एअरपोर्ट करायला येईल त्या कंपनीमध्ये अशी जी अनस्किल्ड आहे ड्रायव्हर्स असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी करणारे एअरपोर्टवर खूप मोठा स्टाफ. मुंबई एअरपोर्टला जवळजवळ 1.25 लाख मध्ये सगळे म्हणून एअरपोर्टच्या समोर. आपलं तर सगळ्यात लार्जेस्ट आहे महाराष्ट्रातलं आहे. सगळ्यात मोठं विमानतळ महाराष्ट्रातलं पुरंदर छत्रपती संभाजीराजे आणि दुसरं देशातलं दुसरं आहे. त्यामुळे तिथे प्रचंड मोठ्या नोकऱ्यांची संधी, कार्गो आहे, काय आहे, एक्सपोर्ट सगळा जो होत आहे माल, शेतीमाल वगैरे तो तिथून होणार आहे. 14 जिल्ह्यांचा इम्पोर्ट, 14 जिल्ह्यात येणारी मशिनरी असतील, कॉम्प्युटर, ते सगळे तिथून येणार. फॉरेन मधून येणारे लोक आहेत. लंडन मधून एखादा माणूस निघाला आणि त्याला जर कोल्हापूरला जायचं असेल तो कशाला जाईल, तो पुरंदरला उतरेल, 2 तासात कोल्हापूर. कोकणातला एखादा माणूस असेल सिंधुदुर्गचा, तो मुंबईला उतरून त्याला 12-15 तास जाम असतो रोड, तिथे जाणे 24 तास लागते. इथे उतरला, पुरंदर किल्ल्याच्या बाजूने खाली उतरला, इथूनही जाऊ शकतो. अगदी कोल्हापूरला गेला तर घाट उतरल्याबरोबर चिपळूण सुरू होते. त्यामुळे सोलापूर, कोल्हापूर, कोकणाचा भाग, त्याच्यानंतर नगर, संभाजीनगर, ही सगळी इंटरनॅशनल फ्लाईट आहेत ना ते पुरंदरला येते. आणि कंडिशन अशी आहे की पुण्याचं जे एअरपोर्ट आहे ते मिलिटरीचं एअरपोर्ट आहे, एअरफोर्सचं एअरपोर्ट आहे. त्यांनी कंडिशन तीच टाकली होती, आम्ही किती दिवस तुम्हाला वापरायला देणार. जसं हे सिव्हिल एअरपोर्ट सुरू होतं इंटरनॅशनल एअरपोर्ट पुरंदरला, त्या दिवसापासून एकही सिव्हिल एअरक्राफ्ट तिथे उतरणार नाही अशी कंडिशन आहे. त्यामुळे आणि एक्सेसिबिलिटी इतकी चांगली आहे. पुण्यातून तुम्ही इंडस्ट्री करायला जर तिकडे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये किंवा चाकणला गेला किंवा आणखी कुठे गेला, पुण्यातून 2-2 तास लागतात. आज पुण्यातून पालखी मार्गावरून हडपसरपर्यंत आला, पुढच्या 20 मिनिटात तुम्ही एअरपोर्टला आणि जेजुरीला पोहोचू शकता. त्यामुळे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट सुद्धा खूप होईल. म्हणून IT वाले आता बँगलोरला वगैरे का गेले, तुम्ही बातम्या पाहिल्या असतील. एक दिवस अजितदादांचं एक वक्तव्य आलं होतं, अरे वाटवं झालं आमचं निवड तुमच्या ह्या सगळ्या सरपंचाला बोलायचं. आणि त्यांनी सांगितलं की कितीतरी कंपन्या मोठ्या मोठ्या जायला लागल्या, कंजेशन रोडमध्ये 2-2-3-3 तास आला. आणि प्रोडक्टिव्ह माणसं आहेत ना, मोठे मोठे अधिकारी वगैरे, इंजिनियर्स वगैरे, त्यांचा 1-1 मिनिट महत्वाचा आहे. त्याच्यामुळे तिकडे गेले. हे करून मग मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं की 1400 एकर जागा आहे. एकनाथराव शिंदेना मी आमचे नेते त्यांना समजावलं की असं आहे. माझ्याकडेच तालुक्यात कितीतरी मुलं अशी बेकार आहेत. खाली सगळीकडे पाहिलं, मुंबई पुण्यामध्ये कितीतरी मुलं ग्रॅज्युएट झाले, एवढ्या शिक्षण संस्था आहेत, नोकऱ्या नाही. त्यांनी मला वाटते 24/7/2024 पहिली मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये ही सगळी जागा महसूल खात्याला सांगितलं की तुम्ही MIDCला उद्योग खात्याला ट्रान्सफर करा. प्रोसेस शासकीय एवढी हे असते, मागे पुढे होते. झालं ते, पण वेळ खूप लागला. गेल्या अधिवेशनात आपण ऐकलं असेल की तो मुद्दा इतका लावून धरला होता. बरोबर, जमिनी तुम्हाला पैसे नाही द्यायचे काय नाही, फक्त हँडओव्हर करायचे. गायरान जमिनी आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार इंडस्ट्रीसाठी देऊ शकतो, कारण तिथे लोकांना मोठ्या प्रकारामध्ये एम्प्लॉयमेंट मिळणार आहे इंजिनियर्सला. आणि मग थोडा वेळ गेला, परंतु आपण ते पत्र मी नंतर केलं होतं की MIDCने ती जागा मागितली. पुढच्या काही दिवसामध्ये ती अलॉटमेंट होईल. अलॉटमेंट नंतर डेव्हलपमेंट फक्त काय करायचे, रस्ते वगैरे करायचे, पाणी, रस्ते, रोड. हार्डली 5-6 महिन्याचं काम सुद्धा नाही, वर्षभर जास्त. आजही हिंजवडीच्या IT पार्कच्या इकडे 381 लोकांना जागा नाही म्हणून पेंडिंग आहे.
आणि ट्रॅफिकमुळे मोठ्या मोठ्या कंपन्या आपोआप इकडे शिफ्ट होतील, कारण आपल्याला आता ऍक्सेसिबिलिटी इतकी चांगली आहे की अगदी अर्धा तासात दिवे घाटात तुम्ही पोचाल. तिथून किती आहे, चांबळी, कोडीत आणि दिवे. त्यामुळे बेस्ट. आणि विमानतळ बाजूला ऍक्सेसिबिलिटी, एअर ऍक्सेसिबिलिटी झाली. आज ज्या त्यांनी जमिनी घेतल्या सरकारकडून त्याच्या 10 पट किमती एअरपोर्ट झाल्यावर 4 वर्षात, 10 पट. त्यामुळे एखाद्या कंपनीने 4 कोटीची जमीन घेतली असेल, एअरपोर्ट सुरू झाल्यावर त्याची व्हॅल्यू 10 टाइम्स होईल. कंपनीचं जे ॲसेट आहे ते 4 कोटीहून 40 कोटी जमिनीची किंमत आहे. त्यांना कर्ज जास्त मिळतील, धंदा मोठा करता येईल. त्यामुळे तिथे येणारी जी मंडळी, आता मी व्यावसायिक आहे, मला माहिती आहे तेच, म्हणून खूप चांगल्या प्रकारच्या मोठ्या कंपन्या येतील तिथे. 1,00,000-1.5 लाख मुलांना तरी तेवढ्या याच्यात जागा होतील असा अंदाज आहे. आणि त्यामुळे त्याच्यात प्रायोरिटी अशी आहे की आमचे जे इंजिनियर्स आहेत, शेवटी तो इंजिनियर भले मेकॅनिकल इंजिनियर्स, IT त्यांना तुम्हाला आणखी 4 महिने ट्रेनिंग द्या. बेसिक तो इंजिनियरच आहे. IT मध्ये जरी तो सगळेच ENTC किंवा IT किंवा कॉम्प्युटर मधले लोक नाही आहेत, सगळ्या फॅकल्टी, इलेक्ट्रिकल असो, मेकॅनिकल असो, सिव्हिल असो, ITचा ENTCचा असो, त्याला विशेष ट्रेनिंग देऊन पुरंदरची तरुण पोरं, मुलं मुली ही प्रायोरिटीने घेणे, हा त्याच्यातली कंडिशन टाकली. त्यामुळे स्ट्रगल करत विधानसभेमध्ये उत्तर दिलं की काही हरकत नाही, सरकारने डिक्लेअर केलं. अगदी अजितदादा आज नाही आहेत, पण अजितदादांनी सुद्धा त्याला सपोर्ट करत पुरंदरला झालीच पाहिजे अटीपार, नाही त्या कंपन्या चालल्या आहेत, असं सगळ्या बाजूने सपोर्ट झाला. आणि त्याच्यातून झालं, काही तांत्रिक मुद्दे थोडे वाट, पण ते निघून जातील. आता काय झालंय की बऱ्याच ठिकाणी IT पार्क 1400 एकर, अगदी 5-10 एकरवर एखादी इन्फोसिस सारखी कंपनी उभी राहिली. IT पार्क मध्ये इंडस्ट्री एक मोठ्या बिल्डिंग्स आहेत, आणि त्या बिल्डिंग्स मध्ये सगळ्या ज्या इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स, नेट, वायफाय, बीफाय सगळं लागतं. एखाद्या बिल्डिंग मध्ये एखादा मोठा साखर प्लांट जरी, साखर कारखाना चालवला 4 ते 5 मेगावॉट लागते मोठा. म्हणजे सोमेश्वर सारख्या कंपनीला दररोज 5 मेगावॉट लागते. पण ITची एक बिल्डिंग असेल, सगळी 3 लाख 4 लाख फुटाची जर बिल्डिंग असेल तर 100% सेंट्रलाइज AC आहे. त्यांना फक्त AC चालवण्यासाठी 10 मेगावॉट वीज लागते. इंटरनॅशनल लेवलचे कनेक्शन असतात सगळे, त्यामुळे तिथे पॉवर खूप मोठ्या प्रमाणात लागणार. तुमचा एअरपोर्टला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पॉवर. ही जर पॉवर वापरायची असेल तर आतापासून सुरुवात झाली. एअरपोर्टचं जसं सुरुवात तशी मोठी मोठी सबस्टेशन झाली पाहिजे. पहिलं एक सबस्टेशन आपण ते जेजुरीच्या बाजूचं बघतो 400 किलोचं, पण त्याच्यामुळे काय झालं, आपलंच नुकसान झालं, आपला फायदा कमी झाला. पण आता जी सबस्टेशन मोठी मोठी येत आहेत, सोलारच्या याच्यामधून जी सबस्टेशन येत आहेत, ती सोलार मधून सगळ्या शेतकऱ्यांना फ्री वीज देतोय, दिवसा देतोय. रात्रीचं जे मागणी शेतकऱ्यांची असायची, रात्री विंचू, काटा, अमुक तमुक हे सगळं त्रास होतो, झोपेमुळे सगळी अडचण होते. आणि म्हणून दिवसा द्यायची तर कसं दिली की हे 9,500 मेगावॉटची सगळी अलॉटमेंट सोलरची गेली, त्याच्यात जागा दिल्या गेल्या सरकारकडून. आणि त्या जिथे प्लांट झाले तिथल्या 5 किलोमीटरच्या जे सबस्टेशन येईल त्याला ती पॉवर दिली आणि शेतकऱ्यांना दिवसा पॉवर दिली. आता हे 2 मोठे प्रोजेक्ट जर करायचे असतील, प्रचंड मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी लागणार आहे. आणि मग सगळ्या कंपन्या, अदानी असेल, टाटा असेल, महाराष्ट्र स्टेट डिस्ट्रीब्युशन कंपनी ज्याला MSDCL बोलतात ती असेल, ह्या सगळ्या बाजूने बाहेरची लाईट वेगवेगळ्या थर्मल पॉवर स्टेशन, हायड्रो पॉवर स्टेशन मधून पुरंदरला आणावी लागेल. आणि म्हणून ही सबस्टेशनची वगैरे जे कामं चालले, त्याच्या जागा मिळवणे, काही काही ठिकाणी लोकांचा विरोधी होतोय. पण सगळ्याच ठिकाणी मी त्यांना असंच म्हटलंय की बाबा तुम्ही सबस्टेशनच्या ज्या जागा आहेत ना, 50 एकर हे, त्या जागांबरोबर तुम्ही IT पार्कचं काम सुरू करा. लोकांनाही वाटते की बाबा इथे आता आपल्याला लागभर आपल्या पुढची पिढी घडणार आहे. म्हणून परत एकदा सांगतो की ह्या सगळ्या डेव्हलपमेंटच्या पाठीमागे पुन्हा एकदा सांगतो की विजय शिवतारेला 2 वेळचं जेवण मिळायचं नाही 1972. ती परिस्थिती पुरंदरच्या कुठच्याही मुलाची राहू नये याच्यासाठी सगळी धडपड. म्हणून मी नेहमी बोलतो की मी कुटुंब प्रमुख आहे, सगळ्यांना कोणाला काय पाहिजे, ईश्वराने जे काय दिलंय. म्हणून मी माझं ऑपरेशन झाल्यानंतर म्हटलं आता पुढचं ग्रेस आयुष्य जे मिळालंय ते 100% मतदारसंघात ठीक आहे, एवढसा भाग आहे. अख्ख्या राज्यासाठी ज्या काही नवीन देवाने बुद्धी दिली त्या बुद्धीच्या माध्यमातून सगळे आता उघडपणे येऊन मुख्यमंत्री 4 वेळा बोलले सभांमधून, विजय शिवतारेंसारखा हुशार माणूस आणि हे माझ्या मंत्रिमंडळातला सगळ्यात हुशार ग्रस्त. मला मोठेपणा नाही त्याच्यात, पण देवाने जी शक्ती दिली आहे त्याचा वापर करून, बुद्धीचा वापर करून
राज्यामध्ये सुद्धा काही इतके मोठे मोठे आता प्रकल्प मी नियोजित केले आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा वगैरे त्याची पत्रही दिली. पुढच्या अधिवेशनापासून आपण बघाल, तर मला असं होतं की अधिवेशनात मी जर 2-3 मिनिटाच्या वर बोललो तर मला धाप लागायची. म्हणून मी गेले 2 वर्ष जास्त भाषण नाही, फक्त पुरंदरचे विषय एवढ्याच विषयावर बोललो, राज्याच्या मोठ्या विषयांवर काही बोललो नाही. आता ही माझी खरी अर्थाने सुरुवात होईल. पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्हरित्या काय काय करता येईल या गोष्टी. म्हणजे साधं एक उदाहरण देतो. एका बाजूला परवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंक, कनेक्टिंग लिंक असं जे बोलतात, पुण्याला जाण्याचा रस्ता केला, अर्धा तास कमी झाला, खूप चांगलं आहे. आणि जागतिक स्पर्धा करत ते जे ब्रिज बनवले आहेत, 620 मीटरच्या हाईटला ब्रिज आहे, पूर्ण असा हँगिंग ब्रिज आहे आणि 7 देशातल्या लोकांनी त्याच्यावर काम करत गिनीज बुक मध्ये त्याचं नाव आलंय. एवढं मोठी टेक्नॉलॉजी वापरली गेली. मुख्यमंत्र्यांनी त्याचं पूर्ण कसं झालं, काय झालं, ते डिझाईन वगैरे सगळं सांगितलं. एकनाथराव शिंदेनी ते करत असताना ते स्वतः फिजिकल MSRDC मिनिस्टर तेच होते, मुख्यमंत्री तेच होते. महाविकास आघाडीच्या काळामध्ये जे बंद होतं तरी संबंधित मंत्री तेच. त्यांनी हे काम सुरू असताना प्रॅक्टिकल किती वेळा ते आले, कसं झालं, काय काय झालं, हे सगळं सांगितलं. आश्चर्य म्हणजे अभिमानास्पद बात आहे सगळ्याच. आता ते करत असताना, ते उद्घाटन चालू असताना रोड जाम झाला, ते ठीक आहे, पण त्याच्या सगळ्या बातम्या, गिनीज बुक, देशातलं रेकॉर्ड वगैरे सगळं ऐकत असताना ते संपल्याबरोबर पहिली बातमी जी आली ना, ती बुलढाण्यामधला सुनील शेळके असं नाव आठवतंय मला, त्या मुलाने लग्न होत नाही म्हणून आत्महत्या केली. बरोबर 5 दिवस अगोदर महाराष्ट्रातल्या 3 तरुणांनी लग्न होत नाही म्हणून आत्महत्या केली, 5 दिवसात. आणि 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या. 5 दिवसामध्ये 4 विद्यार्थी आणि 3 शेतकरी, 7 आत्महत्या झाल्या. आणि मी ते बघता बघता इतकं मला अस्वस्थ झालं, विषण्णपणा आला. आणि म्हणून मी लगेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की तुमचं अभिनंदन त्यांचं मी केलं. आणि अभिनंदन करत असताना त्याच्याबरोबर पुढे बोललो की हे अभिमानाने छाती फुलत असताना, आपल्याबरोबर आदर व्यक्त होत असताना पुढची बातमी आली आणि अस्वस्थ झालो. ही वस्तुस्थिती आहे. पुरंदरच्या गावागावात सुद्धा पाहिलं 50-50 मुलं लग्नाची झालेली आहेत, काहींचं 50च्या वर लग्न झालं. समतोल, सामाजिक समतोल सुद्धा त्याच्यामुळे बिघडलाय. कोण काय बघत नाही, काही नाही. आता शेवटी मानवी शरीर. आणि म्हणून मी त्यांना ताबडतोब पत्र लिहिलं की आज 30 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येते फॉरेनची, पण 30 लाख कोटीमध्ये होता आणि किती होणार आहे. आज मी इंडस्ट्रियलिस्ट आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये ऑटोमायझेशन आहे. जिथे 1000 लोक लागत होते तिथे 200 लोकात काम होते, 100 लोकात काम होते. रोबोट परत आलेले आहेत. DCS कंट्रोल सिस्टम ज्याला होता, डायरेक्ट कंट्रोल सिस्टम सगळे आलेले आहेत. त्यामुळे मॅनपॉवर होऊन किती लोकांना रोजगार मिळेल काही सांगता येत. आजही देशामध्ये एकंदरीत रोजगाराच्या 50% युवक हा ऍग्रो इंडस्ट्रीमध्ये आणि शेतीमध्ये आहे. मग शेती कोण करताय, कोण हे करताय, कोण साखर कारखान्यात कामाला आहे, 50%. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने एम्प्लॉयमेंट वाढवायची असेल आणि ग्रामीण भागातल्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तरुणांना विवंचन येत आहेत, लग्न होत नाही, नोकरी मिळत नाही, शेतीत परवडत नाही, आणि याच्यामधून जी काय समाज व्यवस्था बिघडली ग्रामीणला, शहरं एक वेळ मोठ्या प्रमाणात वाढतायत. जागतिक लेवलला तुम्ही नेऊन ठेवताय महाराष्ट्र, अभिमान आहे माझा. पण त्याच्याबरोबर जर लग्न होत नाही म्हणून आत्महत्या होत असेल तर त्या भागाला सुद्धा हे केलं पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना दिलं की अॅग्रो इंडस्ट्रीमध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, भांडवली खर्च आपण काय करतोय, 25,000 कोटी दिले शेतकऱ्यांना. कुठेतरी दुष्काळ पडला, कुठे अतिवृष्टी झाली, सन्मान योजना, ह्या सगळ्यातून ते पैसे देतात, पण त्याच्यातून तो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही अशी परिस्थिती. जर लाख रुपयाचं नुकसान झालं तर सरकार 10,000 रुपये देते, 90,000 लॉसच आहे. परत तो पुढच्या वर्षी परत हे करत. आणि म्हणून पुढच्या पिढीला शेतीपूरक व्यवसाय हे त्याच्याबरोबर जर केले तर त्याच्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातलं वातावरण चांगलं होईल. एखादी मुलगी शेतकऱ्याची सुद्धा आहे, ती बोलते मला 20,000 रुपये पगाराला मुंबईत कुठेतरी स्लम मध्ये राहणारा मुलगा सुद्धा चालेल, पण शेतकऱ्याचा पोरगा 2 ट्रॅक्टर आहे, 10 एकर जमीन आहे, तरी लग्न होत नाही, मी जवळून पाहिजे. आणि मग हे चित्र जो होतं त्याचं कारण तिला ती चूक नाही आहे तिची. शाश्वत दर महिन्याला इन्कम जर मिळाला तर घर चांगलं चालतंय. तिलाही माहिती आहे त्रास खूप होतात शेतीमध्ये, भाव मिळत नाही, मर मारावं लागतं, शेती करून सुद्धा काही परवडत नाही. आणि म्हणून मुलींची ती जी अवस्था आहे त्याचं कारण. पण तेच जर त्याला काही व्यवस्था तिथे करून दिली, महिन्याला 30-40 हजार रुपये त्याला मिळायला लागले,
तर तू मुंबईत झोपडपट्टीत राहायला येणार नाही. तिथे चांगलं घर बांधेल, लग्न होईल, मुलगी चांगली शिकेल, शिकलेल्या मुली असतील त्या पुण्याच्या आजूबाजूला काम करून त्या देखील एम्प्लॉयमेंट करू शकतात. आणि चांगल्या प्रकारचं हे सोशल फॅब्रिक जे बिघडलंय ना ते परत जागेवर आणता येईल म्हणून मी त्यांना लिहिलंय. साधं उदाहरण सांगतो. आपण सासवडवरून वीरला जाताना कांबळी गाव आहे, त्याच्या राईट साईडला बघा दिलीप बाबांचं माळ होतं. त्यावेळेस मी 2011-12 साली त्या माळावर डाळिंबाची झाडं लावायचे. शेती खातं हे इन्व्हॉल्व केलं, MREGS इन्व्हॉल्व केलं आणि ते 3 एकरवर डाळिंब लावलं. 2 वर्षात दिलीप बाबांना दरवर्षी 7 ते 8 लाख रुपये डाळिंबाचे होतं. मग महिन्याला किती झाले? 70-80 हजार रुपये. आता मी शासनाला तेच सांगताय, राज्यातल्या 30% जमिनी लागवड योग्य नाही, डोंगर माथा माळाकडे. राहिलेल्या 70% मध्ये 20%ला फक्त पाणी आहे, बाकीची 50% देवावर अवलंबून आहे. पाऊस पडला, ज्वारी बाजरी अमुक तमुक. त्यामुळे अशा ज्या जमिनी आहेत पडीक, म्हणजे आता समजा त्याच कामरवाडीपासून तुम्ही पूर्वेकडे पाहिलं तर शेकडो म्हणजे 500-700 एकर सगळं माळ उजाळ आहे. त्यातलं 20-25 एकर जमीन त्या लोकांना समजावून लीजवर घ्यायची, शेतकऱ्यांनी विकायची नाही. शेतकरी त्या प्रकल्पाला, कुक्कुट पालन प्रकल्पाला ती वीज देईल, आपला जमीन देईल. वर्षाचं 30,000 रुपये प्रति एकर जरी आज शासनाचं जसं आहे तसं भाडं दिलं तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा पैसे मिळतील. आणि 20 एकर मध्ये जर 1 लाख कोंबड्यांची जर हे केली, अंड्यांची, अगदी निग्लिजिबल, म्हणजे शासन 50-60 लाख रुपये स्वतःचे लागले, बाकीचे शासनाने हमी दिली तर बँका एका पायावर पैसे देतील. आणि दर महिन्याला 20-25 पोरांचा ग्रुप करून जर ते एखादा पोल्ट्री अंड्यांचा जर केला, दर महिन्याला 70 ते 80 हजार रुपये प्रत्येक मुलाला इतकी व्हायबिलिटी आहे. आता डिमांड आणि सप्लाय मधला गॅप असेल तर ते होतात. बऱ्याच ठिकाणी आता महिला बचत गटाचे प्रॉडक्ट विकतात कुठे. आज महाराष्ट्रातलं ऍक्च्युअल हे सांगतो, दररोज महाराष्ट्रात 1,20,00,000 अंडी लागतात दररोज. त्या 1,20,00,000 मधली फक्त 12% महाराष्ट्रातली आहे. बाकीची 88% तेलंगणा, कर्नाटक, केरळ ह्या सगळ्या भागातून येते. म्हणजे तुम्हाला स्कोप आहे ना. 88% प्रोडक्शन इथे जर केलं तर त्याचा फायदा आहे आणि आत्मनिर्भर होईल महाराष्ट्र. आणि म्हणून एक छोटंसं उदाहरण मी दिलं की जे सहज होऊ शकते. आणि मग त्याला फक्त सरकारने हमी दिल्या, बँकांनी पैसे दिले, 4 वर्षात पैसे वसूल होतील आणि एवढा मोठा प्रोजेक्ट 20-25 पोरांचा. हे पूर्ण महाराष्ट्रावर पॉलिसी मेकिंग करून करा, जेणेकरून ही जी डिस्पॅरिटी आहे शहरामध्ये आणि याच्यात ती दूर होईल. तसं म्हणून मी सांगतो की पुढचं आयुष्य आहे ते ग्रामीण महाराष्ट्रामध्ये काय करता येईल अशा पद्धतीने. शहराबरोबर आहे, शहर आता खूप पुढे चाललेले, पण लिमिटेशन नोकऱ्यांचं जे आहे, पोटेन्शियल आहे ते फक्त ॲग्रोबेस इंडस्ट्रीमध्ये आणि ग्रामीण भागात आहे. त्यांना चांगल्या सोयी मिळाल्या, गावठाणं चांगली डेव्हलप झाली, पाणी मिळालं, शिक्षण मिळालं, कशाला मुंबई पुणे येते. आज सगळीकडे पाहिलं तुम्ही कागदीपासून तर प्रत्येक घरातलं पोरग, तरुण पोरं आज कुणी राहत नाही गावागाव. त्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आणि हे सगळी धडपड पुन्हा एकदा हा आमूलाग्र बदल करत एक माणूस काय करू शकतो. जेव्हा मी बोललो होतो की पुरंदरला मुंबई बनायचे, हसत होते लोक. ध्येयवेडेपणे जरा वेड्या काय वेड्यात काढतात माणसं, पण ध्येयवेडापणा जर असेल तर काय होऊ शकतं त्याचं उदाहरण पुरंदर आहे. आज एअरपोर्ट सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात 1 नंबरला आपला विधानसभा 1 नंबर पर कॅपिटल इन्कम ज्याला बोलतात की उत्पन्न, शेतीचं उत्पन्न, बाकीचं इंडस्ट्रियल उत्पन्न, अशा सगळ्यामध्ये पर कॅपिटलमध्ये बारामतीच्याही पुढे आपण जाऊ. एखाद्या माणसाने विचार करून प्लॅनिंग करून जर केलं तर ध्येयवेडेपणाने काम केल्यानंतर काय होतं त्याचं एक उदाहरण महाराष्ट्राला या माध्यमातून होते. कुठे कुठे चालू आहे एअरपोर्ट, IT पार्क, उजवणी, सगळे रस्ते. आणि म्हणून निश्चितपणे एक चांगलं भविष्य आहे. लोकांनी, मी जरी आता घरी असेल 3 महिने तरी उलट मी असं म्हणतो की याच्यातून मी शिकलो काही बऱ्याच गोष्टी. त्यामुळे घरात बसून जास्त काम होते. दिवसभरात मी म्हणजे जे 3-4 दिवसाचं काम आहे ते एका दिवसात होते. लोक व्हिडिओ कॉल करतात, काय होतात, जे काय असेल 24 तास त्यांना मी उपलब्ध असतो. आणि म्हणून लोकांच्या आशीर्वादाने मी जगलोय, ताईच्या, माझ्या मुलीच्या आशीर्वादाने जगलोय. उर्वरित आयुष्य पूर्णपणे 100% समाजासाठी द्यायचं. आणि पुढचे 200-300 वर्ष विजय शिवतारेने आणि पुरंदरला, शेवटी विजय शिवतारे नाव महत्वाचं. एका दुष्काळी भागातला शेतकऱ्याचा मिल वर्करचा पोरगा हे करू शकला. धरणं, मी आता मंत्री असताना 26 धरणं वेगवेगळी मी पूर्ण केली. अशाच पद्धतीचं काम पुढच्या काळामध्ये व्हावं
आणि म्हणून एअरपोर्टमध्ये मी आज बेसिकली एअरपोर्टवर जे बोलत होतो 7,500 कोटी 6,000 6,500 कोटी 7 गावात येत आहेत. बाकीची सगळी डेव्हलपमेंट होणार आहे. पुढच्या 10 पिढ्यांचं कल्याण याच्यातून होणार आहे. सगळ्यांना विनंती आहे माझी या माध्यमातून, हा प्रकल्प आपल्या पुढच्या 10 पिढ्यांसाठी प्रचंड फायदाकारक, किती जमिनीत काय पैसे मिळत आहेत त्या शेती करून, त्यामुळे हे सगळं कमर्शियल जेव्हा होईल त्यावेळेस 10% परतावा मिळणार आहे. 10% परताव्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, एअरपोर्टचं काम सुरू झालं आणि त्या एरोसिटीमध्ये जी जागा मिळेल त्याचा गुंठ्याचा भाव 1 कोटी असेल. म्हणजे 1 एकर दिल्यानंतर 10% म्हणजे 4 गुंठे मिळते. तुम्हाला एवढे इथे 1 एकरला 2-2.5 कोटी मिळत आहेत, पण त्या 4 गुंठ्याला 4 कोटी मिळणार आहे. तो फायदा आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना त्याची एवढी कल्पना नाही आता ह्या व्यापारामध्ये आणि सगळ्या याच्यात असल्यामुळे निश्चितपणे तसं विजन ठेवून ते काम केलंय. म्हणून मी आज आता एवढा रेट मिळाल्यानंतर, एवढं सगळं हे झाल्यानंतर मला असं मी मुद्दाम राजकीय मी काय बोललो की लगेच विरोधक काहीतरी टुमणं काढतील, प्रकल्पाला येईल म्हणून मी सायलेंटली काम करत होतो. एकदम परफेक्ट केस सक्सेस झाले. लोकांच्या हिताचं आहे. माझा स्वार्थ तर शून्य आहे. वैयक्तिक स्वार्थ न माझ्या फॅमिलीचा आहे न माझ्या कुटुंबातलं कोण येणार आहे. कारण एवढं मोठं इथेच साम्राज्य आहे, तेच सांभाळायला त्यांना वेळ कमी पडतं. ताई आता माझ्यासारखा तिचा स्वभाव असल्यामुळे आपल्या लोकांची काळजी घेतली पाहिजे म्हणून ती जबाबदारी तिकडे. अदरवाईज तिला वेळ कुठे आहे. कारखाने वगैरे सांभाळण्यात तिला एवढं मोठं तिने विश्व उभं केलंय. त्यामुळे फक्त माझा तसाच स्वभाव की ही माणसं आपली आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून माझ्या ऍक्सेसमध्ये आता तिथे एवढं सगळं व्याप सांभाळून, म्हणजे काल बघा ती रात्री 3:48 पुण्यात फुटली कारखान्यावरती आणि सकाळी 9 वाजता ती पुरंदरला गेली. आजची गोष्ट मी सांग, कारखान्यावर मिटिंग्स होत्या आणि ते निघता 11:30-12 झाली. 3:48 पुण्यात आली ती. तुमच्या खराडीमध्ये 85 मध्ये राहते आणि सकाळी परत लवकर उठून 9 वाजता तिकडे काम. आज दिवसभराची लग्न वगैरे. तिच्यात तो माझा रक्ताचा गुण आहे की निस्वार्थपणे हे तर आपलं चाललेलंच आहे, देवाने साथ दिलेली आहे. पण त्याच्या डॉक्टर आहे स्वतः MD गायनॅक आहे बरोबर. पण आता जसलोकला होती तर ती फेमस डॉक्टर, स्टॉपवॉच लावून सिझरिंग करायची. एवढा फास्ट सिझरिंग करून क्लोज करणे याच्यात नंबर 1 होतं ते. जेव्हा मी तिला इकडे घेतलं कारखान्यांमधून वगैरे तेव्हा जसलोक सांगत होतं की राजीनामा देऊ नका, 3 वर्ष वडिलांना मदत करा आणि परत जॉईन करा. एवढं कमी वेळात तिने सुद्धा तिची डॉक्टर म्हणून सुद्धा ख्याती केली होती. पुढच्या काळामध्ये तिचं ते मोठं स्वप्न आहे की खूप मोठं प्रचंड मोठं असं हॉस्पिटल मुंबई किंवा पुण्यात करणे, असं तिचंही ते स्वप्न आहे. कारखान्यात माझ्यासाठी मदतीला निश्चितपणे पुढच्या काळामध्ये पुरंदरच्या नेतृत्वाला सुद्धा माणूस किती कोण पुढचं निश्चितपणे ती एक ऍसेट होईल. म्हणून आता जसं लोक, म्हणजे काल मला एक शेतकरी बोलत होता, बापू ताईने किडनी देऊन बापाला नाही वाचवले, अख्ख्या पुरंदरच्या लाखो लोकांना वाचवले. तुम्ही पुढचे 5-10 वर्ष असेल तर आम्ही कुठे जाऊया. आता सर्वसामान्य गावातला साधा शेतकरी सुद्धा बोलतो. मला त्याचाच आनंद आहे की आयुष्यात तर काय सगळे येतात जातात कमवतात, पण दीर्घकालीन सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस यावे हे जो स्वप्न पाहिलं होतं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ते आता पूर्ण होताना दिसतंय. पुढच्या 4-5 वर्षात सगळं काम पूर्ण होईल. 5 वर्ष मॅक्झिमम बस झालं. एअरपोर्ट, IT पार्क, उजवणी सगळे प्रकल्प होतील, रोड्स वगैरे, आणि आपोआप गाडी एकदा ट्रेनवर आली की ती स्पीडने बुलेट ट्रेन सारखी विकासात पुढे जाईल. आणि हुशार जी पुढची पिढी आहे ती प्रचंड हुशार आहे आपली, निश्चितपणे ते काम करतील. आणि एक राज्याच्या संपूर्ण राजकारणापासून ते सर्व ठिकाणी पुरंदरचा ठसा उमटेल. अत्र्यांचं जसं नाव होतं, संभाजीराजांचा जसं जन्म होता, जेजुरीचा अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत तिथे येऊन बसले. त्या मातीला प्रचंड ताकद आहे, भक्तीची, शक्तीची. तर संधी मिळाली पाहिजे. आधी दुष्काळी होता पण आता कुठे आपण गेलोय. त्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये पुरंदर हा राज्यातला सगळ्यात महत्वाचा तालुका इन ऑल सेन्स असेल एवढी खात्री आहे. आणि लोकांना प्रचंड संधी मिळतील आणि कर्तृत्व करतील मुलं. आणि म्हणून मला आनंद आहे तेवढ्यासाठीच बोलण्यासाठी, किंवा हे जी काही मेहनत केली अंडरग्राऊंड राहून आमदार झाले तिचं फळ आलंय. लोकांना समजावं लागते. आता लाईन लागली. आता तिथे मला सगळे सांगतात बापू माझी 3 एकर आहे, जरा कलेक्टरला फोन माझं लवकर घ्यायला सांगा ना. आजची परिस्थिती अशी आहे. मला त्याचा आनंद आहे. लोक आनंदाने ते स्वीकारून त्यांनी करतायत. हा तालुका खुश आहे. आणि मी तुम्हाला परत सांगतो, मी जो वाचलोय ना
ताईने किडनी दिली, पण ज्या कंडिशनला मी होतो त्यात माझं महिनाभराचं आयुष्य राहिलं नव्हतं, इतक्यापर्यंत सिरियस कंडिशन. लाखो लोकांनी प्रयास केल्या, हे केलं आणि त्याच्यातून हा परिणाम झाला आणि म्हणून मी वाचलो. म्हणून खरे आशीर्वाद हे सर्वसामान्य जनतेचे. धन्यवाद. बापू, आपण फार कमी वेळात हे सगळे करणार होतो तुमच्या तब्येतीमुळे, पण पाहता पाहता 1 तास ही आपली सगळी मुलाखत चालली. पुरंदरचं विमानतळ, गुंजवणी, सगळ्या विषयावरती IT पार्क, पुरंदरच्या मुलांची पुरंदर उत्सव, सगळ्या विषयांवरती तुम्ही मनमोकळेपणे संवाद साधता. बापू, राजकीय मतांतरी काही असतील, तुमच्यावर काही लोक टीका करतील, काही विरोध करतील, राजकीय मतांतर सगळं काय असतील. पत्रकार म्हणून नाही, पण पुरंदरचा एक नागरिक म्हणून मी तुम्हाला तमाम पुरंदरकरांच्या वतीनं आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. तुम्ही काळजी घ्या. बापू, आज या सगळ्या ह्याच्यात अशी तब्येत असताना तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.